चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षण लावून घ्या. संदीप सर अधिकचा वेळ आपण खर्च करता. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज तानाजी गडगे अर्थात ताज. नॉन स्ट्रायकर एंड वरती विकी पवार. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण. पहिला बॉल इथे बॅकफुटला जाऊन फटका सुंदर तिथे क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि विकी पवार रनआउटच्या स्वरूपामध्ये येईल माघारी. विकेट होईल पतन. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त हिट स्वप्नील सर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. द प्राऊड ऑफ टोकावडे सागर बांगर अर्थात किंग. वन साइड सागर बांगर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर अर्थात यशवंत मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. विकी थोडासा नाराज असेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती सागर बांगर. हा इथे फटका इथे सुंदर आहे सागरच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा पार. सागर बांगरचा क्लास. चेंडू 4. सागर बांगरचा बॅट मधून चौकार आला. 4 धाबा आल्यात. करना क्या चाहते हो सर. नो बॉल आणि +4. टोटल धावा येतील 5 धावा आणि फ्री हिट. पंचांचा हात आकाशाकडे गेला. पंजा दाखवला आणि ते 5 धावा फटकावरती ऍड होतील. धावसंख्या 9 आणि या चेंडूवरती फ्री हिट. फीट वरती स्ट्रायकर एंड वरती सागर बांगर. वन साइड किंग द प्राऊड ऑफ टोकावडे. सागर बांगर इथे सफल झाले होते. मोठा फटका मारायचा. कॉन्फिडन्स स्वतःवरती असणारा आत्मविश्वास. या चेंडूवरती मोठा फटका येईल का. फ्री हिट होता. त्याच्यावरती बॉल डॉट आला. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र नक्कीच एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपाने धावसंख्येच्या फटकावरती 10 धावा. धावसंख्येच्या फलकावरती 10 आहे आणि 4 बॉल झालेला. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड वरती ताज अर्थात तानाजी.
इथे बॅकफुटला जाऊन क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. तानाजी गडक्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. गोलंदाज तयार. तानाजी ते बॅकफुटला गेले. हलक्या जण चेंडूला सन्मान दिला. तिथे क्षेत्ररक्षक येतील 38 सर्कलच्या आतमध्ये. आधीच कर्ज बाजारी त्यात उष्ण शेजारी. या धावा मिळतील 5 धावा. पुन्हा एकदा पंजा. या चेंडूवरती धावा 5 येतील. धावसंख्येच्या फलकावरती 19. जर विचार केला गेला तर 10 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. 9 धावा असत्या पण मात्र आता विचार करायचा नाहीये. 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. खूप महागडे षटक आहे प्रवीणचा. नो स्ट्रायकर एंड वरती. फलंदाज पुन्हा एकदा ताज अर्थात तानाजी संघाचा कॅप्टन आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हिमांशू. इथे बॅकफुटला गेले. जबरदस्त फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. गुड रेटिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येच्या फटकावरती 21. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तर निर्धाव चेंडू आलेला. तर थोडीशी प्रतीक्षा केली असती तर हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. तर स्विच हिट करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. धावसंख्या 21 धावा. धफडकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती हिमांशू. इथे देखील लाऊड अपील. बॅटची एज आणि उर्वरित काम यष्टीरक्षण करतोय फलंदाज तानाजी गडगे अर्थात ताज. बॅक टू द पवेलियन. विधानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. हितेश डोंगरे मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. इथे बॅकफुटला गेले हितेश. पंच चेक. ओके
इथे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच प्रवीण विशेसर बावडा. प्रवीण विशेसर अर्थात बावड्या थर्ड अंपायर. किंवा नकुल भांडे सर किंवा सुनील माळी सर. नकुल सर थोडासा स्पीड अप द्या. विलास पवार. मैदानाच्या आतमध्ये 2 पंचांपैकी एक पंच या. डॉट बॉल आलेला आहे आणि धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा आहेत. स्ट्रायकर एंड वरती हितेश डोंगरे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हिमांशु. सुंदर चेंडू हाताळला. इथे देखील सुंदर चेंडू हाताळला. डॉट बॉल आलेला. गोलंदाज तयार. इट्स नो बॉल. नो बॉल आणि या चेंडूवरती फ्री हिट. थर्ड अंपायर प्रवीण विशे सरांनी नो बॉल दिलेला आहे. थर्ड अंपायर प्रवीण विशे सरांनी नो बॉल दिलेला आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. नो बॉल आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. बॉलर चेंज. बॉलर चेंज. सर एक बॉल बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती 22. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. 30 मिनिटांचा अवधी दिला जाईल.
अतिरिक्त वेळ घेतल्यास तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आता त्या सर्कलच्या आतमध्ये असेल. गोलंदाज चेंज केला आहे. शेवटचा एक चेंडू राहिलेला आहे. चला अधिकचा वेळ आपण खर्च करताय. धावसंख्येच्या फटकावरती 22. फ्री हिट असणार आहे. इथे देखील एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फटकावरती 24 धावा. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला गेला तर प्रत्येक ओव्हरला प्रत्येक षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. ओमकार वारगडे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंड वरती वन साइड किंग सागर बांगर. चेंडू सोडून दिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्येच्या फटकावरती 25 धावा आहेत. पंचवीस धावा ज्यामध्ये धावफटकावरती गोलंदाज तयार आहे. इथे देखील अक्षरशः चेंडू सोडून दिलाय. एसटी रक्षकाकडनं घडली आहे चुकी आणि पंचांचं दोन्ही हात खांद्या समांतर आणि वाईट. पुन्हा एकदा पंचांचा हात जाईल आकाशाकडे. पंजा आणि या सामन्यामध्ये तिसरा पंजा वरती आहे. आज एका बाजूला तानाजी गडके खुश आहे तो विषय वेगळा आहे, पण श्रीकांत पवार देखील खुश आहे कारण सलग 2 मॅच मॅन ऑफ द मॅच आहेत. आता मात्र आपल्याला पाहायचं आहे सागर बांगरची इनिंग. तर पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर वरती नंबर 4 वरती येत होता, आता 1 डाऊनला आला. सागर बांगर ऑन स्ट्राइक. धावसंख्येच्या फटकावरती 30. प्राऊड ऑफ टोकावडी पॉवर हिटर. इथे पुन्हा एकदा अक्षरशः चेंडू सोडून दिला आणि पंचांचं दोन्ही हात खांद्या समांतर अवंतरचा इशारा ऑफस्टिकच्या बाहेर. 31 धावा फलकावरती. जर स्वप्नील सर ताज 11चा विचार केला ना तर आयकॉन विकी पवार आहे, पण या एकाच टीम मध्ये 2 आयकॉन आहेत, एक श्रीकांत पवार देखील. इथे देखील सागर बांगरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा भेद घेतो. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या फलकावरती 33 धावा ज्या मात्र फलकावरती आहेत.
आणि ते विकेटचं पतन. फलंदाज सागर बांगर माघारी परततोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सलग 2 मॅच, मॅन ऑफ द मॅच, सलग 2 मॅच. सामनावीराचा किताब त्याच्या नावावरती आहे. श्रीकांत पवार 41 स्पोर्ट्स टोकावडे संघाचा पॉवर हिटर आहे. ते पहिलाच बॉल उडवलाय. डाऊन द बॉल तिथे क्षेत्ररक्षक. व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. संकुळ मेंगालच्या माध्यमातून जबरदस्त झेल. इथे पंचांचा इशारा पाहायचा आहे. पंच विकेटचं पतन. श्रीकांत पवार गेल्या पावली माघारी आलाय. विकेटचं पतन आणि फलंदाज बाद. धावसंख्या धावफटक्यावरती 33 आहेत. फलंदाज तयार. इथे सुंदर असा चेंडू. लाऊड अपील मात्र पंच शांत आहेत. इथे चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. इथे दुसरा धावेचा कॉल. फेकी थोडीशी खराब. फेकी नाही, मला वाटतं क्षेत्ररक्षणच खराब आहे. कॅच देखील ड्रॉप केली आणि इथे 2 धावा देखील दिला. धावसंख्या धावफलकावरती 35. पुन्हा एकदा काश. इथे फटका सुंदर सजवलाय. चेंडू बॉम्बेमध्ये नोमास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. धावसंख्या धावफटकावरती 37 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 37 आतापर्यंत झाल्यात. या अगोदरच्या मॅचचा विचार केला तर तब्बल 36 बॉल मध्ये 39 बनवायच्या होत्या आणि त्या डिफेन्स केल्या टीम ताजिलेबन अंबेले या टीमनं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत DJ श्रावणी अर्थात तुषार मडके सरांना देऊयाचं.
इम्पॅक्ट आहे का? इम्पॅक्ट आकाश माडसे अर्थात इसका आकाश माडसेच्या प्रत्येक कॅच साठी स्वप्नील पोटेकडनं 100, अतुल पष्टे अर्थात पाखरूकडनं 100, स्वप्नील पडवलकडनं 100, डॉक्टर विक्रम राठोडकडनं 200 प्रत्येक कॅचला. खूप मोठा कॅश प्राइज लागलेला आहे आणि पैसे स्वप्नील पोटे सरांकडनं जमा आहेत. बॅटिंग पॉवर प्ले गोलंदाजी ट्रॅकवरती संकुल आणि इथे आपल्याला पाहायचं लाईन लेन चेक केली जाईल. लाईन लेन चांगले आणि इथे थर्ड अंपायर रेफर केला बॅट साठी. चला तिसरे पंच डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 37 आहे संकुल मेंगाल गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे हा बॉल खोलवर टप्प्याचा तिथे गेलं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं आणि संकुल मेंगाळने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सूरज कापडी यांच्याकडनं 1000 रुपये आणि स्वप्नील पोटे यांच्याकडनं 500 रुपये. धावसंख्येचा फटकावरती 38 ऑन द बोर्ड. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता बॅट आणि बॉल. इथे फटका सुंदर सजवलाय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाच्या बॅट मधून येतोय हा नेत्रदीपक षटकार. आकाशच्या बॅट मधून षटकार आला. धावसंख्येचा फटकावरती 44. 4-4. गोलंदाज तयार आहे. इथे देखील फटका मोठा मारायचा होता तर हवं तसा संपर्क झाला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची धडपड चालू होती मात्र नाही आकाशने थांबवलं. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्येच्या फटकावरती 45 धावा. 45 नाव ऑन द बोर्ड. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता 45 धावा फलकावरती. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण
तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. इथे शपथ झाले होते. फटका इथे सुंदरसा जमला. तिथे क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू घेतोय सीमारेषेचा भेद. अखेर चेंडू गेलाय सीमारेषा पार हितेच्या बॅट मधून. आकाशची टार्गन निघाली आहे. 6 चेंडू 11 बनवले. दुसऱ्या बाजूला हितेश आहे. 7 चेंडू मध्ये 7 बनवलेत. कुणाल देसले गोलंदाजी ट्रॅक वरती. माळ एक्सप्रेस छोटा पायक बडा धमाका आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. 49 धाबा फलकावरती आहेत. आकाशकडे अजून एकही बॉल गेला नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुणालचा हा बॉल पहिलाच बॉल जो मात्र भरता वेगाने पाहायला मिळतो. फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विझावतो. कुणाल देसळे छोटा पायक बडा धमाका आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. आकाश इथे सफल होतोय. इथे देखील आडव्या बॅटने फटका खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कुणाल देसले जबरदस्त गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल आणि बॅटनं तिथे क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला जाईल. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती 50. संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 अप. धावसंख्या 50. आता स्ट्रायकर एंड वरती हितेश डोंगरे. इथे अक्षरशः चेंडू सोडून दिलाय वाईड. आणि त्या बायच्या स्वरूपानं एक धाव आणि वाईटच्या धावानं. श्रीकांत पवार सर, तानाजी गडगे सर, आयोजकांकडून सूचना येते खेळाडू कक्षातून कोणी बोलू नये. धावसंख्या 52 धावा. इथे लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 53. धावा धावफटकावरती आहेत. इथे शफल झालेला आकाश आणि इथे एक धाव इथे कंप्लीट. एक बायच्या स्वरूपाने धावसंख्या फटकावरती 54 धावा. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर एंडवरती हितेश डोंगरे. इथे फटका ओलांदा कार्पेटच्या साह्यानं अनसाइडला खेळून काढलाय सप्लॅन. इथे क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धाबेचा कॉल आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. गुड रनिंग विथ द विकेट. धावसंख्येच्या फटकावरती अब तक 56. 56 नाव ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. असं आमचे परम मित्र अजित कोयते, अक्षय पवार, मनोज विषय, विकी पवार ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे करूयात वेलकम. धावसंख्या
56 धावा धाफटकावरती स्ट्रायकर एंड वरती हितेश डोंगरे देखील आडव्या बॅटने खेळायचा होता तर बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे आणि ते लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या धाफटकावरती 57 भरपूर आहेत कारण मग अशी 36 बॉल मध्ये 39 डिफेन्स केलात. छप्पन 57 धावा धाफटकावरती अजून देखील शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एंड वरती हितेश डोंगरे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती संकुल मेंगाळ. इथे मोठा फटका मारायचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मेंगाळने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सूरज कापडीकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे फटका फसला एसटी रक्षक जजमेंट चुकली आहे. एक धाव कंप्लीट दुसरा धावेचा कॉल तिकडे कोणच नाहीये आकाश माडसे. तिसऱ्या धावेचा कॉल आणि ते धावचीच्या स्वरूपामध्ये हितेश डोंगरे बॅक टू द पवेलियन 2 प्लस विकेट 59 धावा धाफटकावरती. सुंदर संगीत डीजे श्रावणीच्या माध्यमातून तुषार मटके सर जबरदस्त ऑपरेटिंग करतात. त्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. बॅटर शकील मैदानाच्या आतमध्ये दाखवतो स्ट्रायकर एंड वरती आकाश ज्यानं 10 मध्ये बनवला 12. इथे फटका सुंदरसा जबलाय चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय तिथे क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला आणि इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या धाफटकावरती 61 धावा आहेत. 61 नाव ऑन द बोर्ड. अजून देखील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. जसा बॅटच्या स्लॉट मध्ये आला तसा पाठवलाय सीमारेषा पार. जसा स्लॉट मध्ये आला तसा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार. धावसंख्या धाफटकावरती 67. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील फटका सुंदर सजवला तिथे क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक सुंदर राहिला. एक धाव कंप्लीट दुसरा धावेचा कॉल
फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट होतील धावसंख्येच्या फटकावरती 69. दिवस पहिल्या मधला हाय स्कोर टीम ताज 11 आंबेळे जबरदस्त फॉर्म मध्ये असणारी टीम इथे देखील वा सो एलिग्रेट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ बाप इट्स आउट ऑफ द पार्क चेंडू गेला सीमारेषा पार ठोकलाय आकाशनं षटकार 14 चेंडू 28 धावा जबरदस्त इनिंग आकाश आके ऑन फायर डीजे आणि 76 धावांची गरज जसे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक पुणे जिल्ह्याचा बुलंद आवाज जुन्नर तालुक्याचा बुलंद आवाज निखिल थोंबरे सरांना धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला पाहायला मिळाली 36 चेंडूंमध्ये 76 धावांचं लक्ष्य. संघ जर जिंकला तर सिद्धिविनायक संघाला चान्स आहे ते लक्ष ठेवून आहेत. इथे जर ते जिंकले तर आपण इथे साबित राहू शकतो कारण एक जर जिंकला तर 3 संघांचे 1-1 होतील त्यामुळे त्यांचंही तिकडे लक्ष आहे. काय होतं ते आपल्याला पाहायचं. मनोज पातारे यांचं या सामन्याकडे कटाक्ष लक्ष कामगिरी कशा प्रकारे होते. दुसऱ्या बाजूला संदीप 11 डेनोली हा सामना जिंकत आजच्या दिवसातील शेड्यूल देखील पूर्ण करू शकतील. ते होते का ते पाहायचं आपल्याला. दुसऱ्या बाजूला उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. उद्याच्या दिवसामध्ये जय हनुमान ओजिवले आणि बंड्या बॉयज टोकावडे तदनंतर माही 11 आंबेले आणि श्री गणेश मानिवली शिरवली हे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये याच मैदानावर खेळत असताना जबरदस्त बॅटिंग ज्याची राहिली तो खेळाडू हरेश आणि त्याच्या जोडीला संकुल मेंगा. काय दीपेश सर पंच मयूर सर राजेश सर आणि प्रवीण सर मध्ये कोण कोण खेळाडू आहेत. दर्शन नाही तुम्ही राजीनामाच दिला त्याचा विषय नाही पण त्या टीम मध्ये कोण कोण खेळाडू आहेत. ओके अक्षय आहे. अजित तू अजित रिटायरमेंट ओके म्हणजे उद्याही मजा आहे. जाव्या मैदानाच्या 36 चेंडू 76 लक्ष गोलंदाजी मार्कवर आंबेळेचा सुपरस्टार हितेश समोर देहनेलीचा धान्या वाघ
हरेश गोरड आणि त्याच्या पाठमधून चेंडू सीमा पार. या मैदानावर त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्याच्या पाठमधून पहिल्या बॉलवर 4 चौकार. याच अगोदर बॅटिंग चालू असताना सांगितलं होतं की 39 झाल्या, आता भरपूर झाल्यात, परंतु दर्शन क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला आहे. 39 जरी डिपेंड केले असतील 76 ते देऊ शकतील, कारण समोर तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे. हरेश गोरड आणि दुसऱ्या बाजूला संकुल मेंगाळ. गोलंदाज तयार. हितेशचा बॉल आडव्या बॅटनं दहनोलीची रन मशीन रंगात आली आहे. ठोकलाय उत्तुंग षटकार. 6 धावा. थँक्यू. शिरोशीला गेल्यानंतर सायकल आणि आता आंबेळेत आल्यानंतर टार्झन हे फेमस करशाल तुम्ही थोड्याच वेळात. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 10 धावा आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. पाठलाग. गोलंदाज तयार. हितेशचा बॉल फटका फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल सुटला की मॅच सुटली ते आपल्याला पाहायचंय. चेंडू सीमारेषेच्या जवळपास. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा. सुटलेला झेल आणि तदनंतर हरेशला मैदानामध्ये मिळालेलं जीवनदान, त्याचा किती फायदा होतो ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं बाउंड्री आपण चेक करू, कारण 4 कॅमेरे आहेत आपल्याकडे. तिसरे पंच इथे तयार आहेत. प्रवीण विषय अर्थात भावड्या सर. जबरदस्त कॅमेरा वर्किंग आमचे 4ही कॅमेरामन करतात. त्यांचं विशेष कौतुक. दीपेश मात्रे, गणेश वारगडे, गोविंद कामत आणि विकास गव्हाणे यांचं कौतुक. तिसऱ्या पंचांचा आता निर्णय आमच्यापर्यंत येईल. सेफ आहे, म्हणजेच धावा इथे आलेल्या आहेत. 3 धावा येतील. संघाची धावसंख्या 3 धावांच्या मदतीने वाढते. 13 धावा 3 चेंडूमध्ये बनवल्यात. गोलंदाज तयार. हितेशचा हा बॉल. सुंदर असा फटका संकुल मेंगाळचा. विकी पवार आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 आहे. 32 चेंडू 62 धावा. प्रत्येक सामना रंगतदार झालेला आजच्या दिवसात. कमी झाल्या ते डिपेंड झाल्या, जास्त झाल्या ते चेस होतील का ते पाहायचं आपल्याला. हितेश गोलंदाजी मार्कवर. हितेशचा हा चेंडू. क्षेत्ररक्षण जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव. 31 चेंडू शिल्लक आहेत. 62 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय, प्रति बॉलवर रिक्वायर्ड रन रेट 2चा आहे. 12ची सरासरी इथून पुढे मेंटेन ठेवायची. आणि या मैदानाला या गोष्टी नवीन नाहीयेत. तुम्ही गॅप मध्ये बॉल ढकलला, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चौकारांची आतिषबाजी इथे होऊ शकेल. दुसऱ्या बाजूला विकेट महत्वाची आहे. हितेशचा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवे. डाऊन दी बॉल आकाश झेल. पुन्हा एकदा ड्रॉप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. अंदाजच आला नाही आणि आता मात्र झालेल्या चुका आहेत. 30 चेंडू 58 बनवायचे. मॅन ऑफ द सिरीज. भगवा चषक एक मानांकित क्रीडा स्पर्धा, 9 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा. आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार जो खेळाडू आहे याची कामगिरी दमदार होताना आपल्याला पाहायला मिळाली. आमचे परम मित्र सुपला शॉट फेम योगेश वाघ यांच्याकडून संकुल मेंगाळ यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत.
गोलंदाज तयार आहे श्रीकांत पवार. फुलटॉस आणि संकुलच्या बाडमधून सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव. गोलंदाज तयार श्रीकांत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. काय सर वाईट साठी रिव्ह्यू. ओके वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. नाही आता रिव्ह्यू चालू आहे. अनेक प्रेक्षक वर्गाला आतुरता लागली की एखादं डीजे कडून संगीत व्हावं पण त्यांना मर्यादा आहे. एक चौकार गेला विकेट गेली त्यानंतर ओव्हर झाली किंवा षटकार गेला तरच वाजवतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील त्या 20 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे बॅटची एज डाऊन दी बॉल. विकी पवार. हे समीकरण बनलंय. श्रीकांत विकी जबरदस्त झेल. गोलंदाजी श्रीकांतची जबरदस्त. फलंदाज बाद संकुल मेंगाळ. बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये ओम वारगडे. 26 चेंडू आणि 56 धावांचं लक्ष्य. विकास सर जबरदस्त कॅमेरा वर्किंग. तुमचं कौतुक आणि तुमची प्रशंसा केलेली आहे ती बाबूने. आणि गणेश वारगडे तुमचंही कौतुक. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. चेंडू हवेत. सागर दूरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत पद्माकर. त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा आहेत. एक फलंदाज बाद. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 25 धावा बनवायच्या त्या 55. इथे टाकलेला हा बॉल सुंदर असा फटका. बीट केलंय गणेश माळीला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
हा चौकार आला, 4 धावा. सुनीलजी आलम, आपण कुठेही असाल तर आकाश माडसे यांच्याशी संपर्क साधा. सुनील आलम सर, आकाश माडसे आपली वाट पाहतात, आपण त्यांच्याशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. टॉस करणं गरजेचं राहील, शेवटच्या मॅचचा टॉस. एका बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वरूप 11. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. 24 चेंडू आणि 51 धावांचं समीकरण. पहिला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओम वारगडेची इनिंग भरपूर महत्वाची राहील, कारण सेन्सिबल क्रिकेटसाठी हा खेळाडू जाणला जातो. त्याला माहिती आहे या अगोदरच्या षटकामध्ये हारेशने हितेशच्या विरोधात आक्रमण केलंय, एक सिंगल घेतली, नॉन स्ट्रायकर एंडवर येऊन उभा राहिलेला. हे कास्त कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि ते मैदानामध्ये खेळत असताना ओम पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर हरेश आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. 23 चेंडू, 50 धावांचं लक्ष्य. बिगेट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आरपार. हा षटकार, 6 धावा. टोल आपल्याला पाहायला मिळतोय. टोले जंग फटका. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 32. 22 चेंडू शिल्लक आहेत, 44 बनवायच्यात. हरेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवतोय. हितेश डोंगरे तयार. फुलटॉस, पंचांकडे फार मोठा अपील. पंचांचा इशारा आलाय तो लेग बायच. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एक धाव आली एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 33. 21 चेंडू आहेत, 43 धावांचं लक्ष्य. विजयासाठी ओम आणि ओमच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये हरेश. हरेश खोराट, दुसऱ्या बाजूला ओम वारगडे. गोलंदाजी मार्कवर हितेश डोंगरेच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू हितेश डोंगरेचा प्रभावी मारा करतोय ओमच्या समोर. हा चेंडू डॉट आला. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 20 धावा बनवायच्या, 43. सुनील आलम सर, आपण कुठेही असाल तर संपर्क साधा, आकाश आपले वाट पाहतात. दत्ता शेठ गीते उपस्थित आहेत, तुमचं सहर्ष स्वागत. गाडीची चावी आवश्यक आहेत सुनील सर. अजून एक टाकलेला जबरदस्त चेंडू, अजून एक चेंडू डॉट. 19 बॉल 43 धावा. 17 बॉल मध्ये 33 बनवलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी ओमच्या विरोधामध्ये स्पेशली करत असताना, परंतु दुसऱ्या बाजूला हरेशच्या विरोधामध्ये खूप मोठी आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील आणि हा विकेट इथे आली आहे. ओमला परतावा लागेल. हा धक्का. 2 बाद 33.
वेळ वाचवणं महत्वाचं राहील. अजून या मॅच मधली 3 आणि पुढली 12 म्हणजे 15 षटकं बाकी आहेत. वाजलेत आता बरोबर 1:52 म्हणजे 15 मिनिटं 15 अजून सव्वा तास लागेल जर फास्ट खेळले तर, नाहीतर 1.5 तास. गोलंदाज तयार आहेत संजय. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं हरेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. चालू आहे. उद्या माय 11 मला वाटतं इन ऍक्शन मध्ये. परवा नाही उद्या आहे. बॅटिंग भेटणार का हा फार मोठा प्रश्नचिन्ह. जाऊया मैदानाच्या आत. 17 चेंडू आणि 37 धावा. गोलंदाज तयार. आज आपण पाहिले 2 ते 3 संघाचे ओनर ओपनिंगला आलेले आहेत. उद्या माही 11 संघाचा संघ मालक ओपनिंगला येणार का ते पाहायचं आपल्याला. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला स्वप्नील 39 धावा आहेत. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. 16 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण. अतिशय रोमांचक सामना. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. 16 बॉल 36 चं समीकरण आहे. गोलंदाज तयार. संजय स्ट्रायकर इनवर हरेश. आणि इथे टाकलेला हा चेंडू. अजून एक वाईट बॉल आला. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 41. 16 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. हॅलो चेक. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41. 16 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आहे. हरेश आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक. धावाची संधी. संकडे अपील आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण वाचलेत. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 42. शेवटचे 15 चेंडू आहेत. 34 धावांचं समीकरण. बिग हिट. तिथे सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एक सिंगल येते. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 14 आणि 14 चेंडूंमध्ये 33 धावांचं समीकरण. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील संजय घरत यांचे. तर दुसऱ्या बाजूला एखादा षटकार आला हरेशच्या बॅटमधून तर मॅच खुलली आहे. संदीप किरण 11 डेहनोली साडी. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त संजय घरत यांचा पाहायला मिळतो. चांगला बॉल. शेवटचे चेंडू 13 आणि 13 बॉल मध्ये अजूनही धावा बनवायच्यात. 33. 13 चेंडू 33 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे टाकलेला हा फ्लातून चेंडू संजय घरत यांचा. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2:43. 12 चेंडू 33चं समीकरण. संधी देऊया डीजे तुषार.
12 चेंडू 33 धावा. दुर्गेश गडगे अर्थात मोगली गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रवीण. 12 चेंडू आहेत आणि 33 धावांचं समीकरण. महत्वाची मॅच. पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर. पाडगा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण आंबेळेमध्ये. का तर परफेक्ट यॉर्कर तो टाकतो. त्याचं षटक राखून ठेवलंय आणि आता गोलंदाजी दुर्गेशची चांगली होते. गोलंदाज तयार. आज दुर्गेश, उद्या कोण? संतोष गडगे आपल्याला इन ऍक्शन मध्ये परवा आहे का? परवा तो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नाही, टोपण नावाने ते प्रसिद्ध आहेत, हे तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल झेल. वा तानाजी जबरदस्त झेल पकडतोय ताज. फलंदाज बाद. संघ मालक. चला टॉस साठी चला. थँक्यू. आणि सर्वात महत्वाचं काय मला वाटतं, शेवटच्या मॅच साठी सिद्धिविनायक स्पोर्ट क्लबने कर्णधारच चेंज केलेला आहे. आता किरण दळवी स्वतः आलेले टॉस साठी. त्याचा किती फरक पडतो ते पाहिजे आपल्याला. टॉस. शेवटचे चेंडू 10 धाबा बनवायच्या. 33 जबरदस्त झेल इन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. तानाजी या खेळाडूचं काही सेलिब्रेशन होतं जबरदस्त. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप गोरड संघाचे संघ मालक आहेत. 10 चेंडू आणि 33 धावा. टॉस जिंकला बोरगाव आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लवकर येईल. शेवटचे 9 चेंडू 29 धावा. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 3 चेंडू अतिशय महत्वाचे. त्या 3 चेंडू मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. 9 ते 10 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम संदीप किरण 11 डेनोलीचा. बॅकफुटला गेले. फटका सुंदर आहे. पॉवर प्लेचा फायदा. संदीप ऑन फायर. चेंडू सीमा पार. धावा 4. दोन चौकार आलेत. 8 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. 51 धावा धावपलकावर. अर्धशतक कंप्लीट. आणि इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय दुर्गेशचा. चेंडू डॉट आलाय. 7 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. या स्पर्धेमध्ये 3 पैकी 3 सामने जिंकणारा पहिला संघ ठरणार की 3 पैकी 2 जिंकणार संदीप 11 किरण 11 ते आपल्याला पाहायचंय. सुंदर असा बॉल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. गणेश या खेळाडूचं एक सिंगल आली. आता समीकरण चेंज. 6 चेंडू 24 धावा. जिमेची बाजू ताज 11 संघाची हीच आहे की स्ट्रायकर इनवर संदीप आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर हा रेस राहील. परंतु शेवटचं षटक हाताळणार कोण ते आपल्याला पाहायचं. 6 चेंडू 24 धावा. डीजे
प्रत्येक बॉलवर 4 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. काय सर? प्लेयर सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब संपूर्ण संघ समालोचन कक्षाच्या आता डाव्या बाजूला या अगोदर उजव्या बाजूला आलते, आता डाव्या बाजूला यायचं. पहिला चेंडू सुंदर असा फटका, चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीप यांच्या बॅटमधून आलाय चौकार. समीकरण चेंज. शेवटचे 5 चेंडू. दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानामध्ये पाहतोय ताज 11. एक षटकाराची आवश्यकता आहे, तो येईल का ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला बॉल, अजून एक सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त. 1 धाव आली. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 4 धावा बनवायच्यात. 19 18 बनवल्या. सुपर ओव्हर. प्रत्येक चेंडू आता महत्वाचा. श्रीकांतचा हा चेंडू, बॅट चेंज, विकेट डाऊन. फलंदाज हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. एका बाजूला संदीप आहे, दुसऱ्या बाजूला किरण आहेत. आणि आता ते कशा प्रकारे कामगिरी करतात ते आपल्याला पाहायचं. सिया आहेत, परंतु वेळ भरपूर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. 3 बॉल 19 ची आवश्यकता. 3 षटकार खेळले तर सुपर ओव्हर होईल. श्रीकांत आणि श्रीकांत पवारचा जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. दादाची दादागिरी जबरदस्त. गोलंदाज सय्या श्रीकांत. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक गणेश माळीच्या हातामध्ये आज बॉलच येत नाहीये, तिथे क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 1 चेंडू शिल्लक आणि धावा बनवायच्या त्या 17 18 बनवायच्या आहेत. स्कोर लेवल साठी 17 बनवायच्या नाही. आकाशला बॅटिंग साठी चान्स मिळाला नाही, भरपूर पारितोषिक होती. सकाळपासून जमा आहे ते तितकंच महत्वाचं. 5 वाजल्यापासून. गोलंदाज तयार. बिग हिट. शेवट चांगला झालाय. संदीप यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, परंतु ताज 11 आंबेडे तानाजी गडगे यांचा संघ 3 पैकी 3 सामने जिंकत या पहिल्या दिवसामध्ये टॉपर राहतोय. अभिनंदन विकी, अभिनंदन श्रीकांत, अभिनंदन आकाश, अभिनंदन तानाजी, अभिनंदन हितेश. जबरदस्त कामगिरी या सर्व खेळाडूंची राहिली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकाश बोचरे. जबरदस्त इनिंग या खेळाडूची राहिली. 28 धावांचं योगदान. मॅन ऑफ द मॅच. डॉक्टर 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 चला ना, क्षेत्ररक्षण लावा. नाही, तुमची बॅटिंग आहे, सॉरी. सूरज कापडे आपण संपर्क साधायचा. चला, क्षेत्ररक्षण लावा. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब. मॅन ऑफ द मॅच आकाश बोचरे. जबरदस्त इनिंग. 30 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलं आणि ताज 11 अर्थात तानाजी गडगे यांचा संघ 3 पैकी 3 सामने जिंकत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात टॉपर राहतोय. अभिनंदन.